थदानी परिवार अमाडा ट्रस्ट आणि सप्रेम NGO यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने तळेगावमध्ये उभारण्यात आलं एक शेततळं. या शेततळ्यामुळे गावाच्या विकासाला जणू नवी दिशा मिळाली. तो आप सब यहाँ पे आए हैं, अपना टाइम दिया है मुझे और सबने मिलके काम किया है. ये किसी एक का क्रेडिट नहीं है, सबने काम किया है. जो आगे है वो भी काम करता है, वो पीछे है वो भी काम करता है. तळेगावामध्ये मियावाकी जंगलासोबतच आंब्याची आणि अनेक स्थानिक वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे हिवरे गावातही शेततळ्याच्या उभारणीने गावकऱ्यांना वृक्ष लागवडीचं विशेष प्रोत्साहन मिळालं आणि गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात हिरवाईचे नवे अंकुर रुजले गेले. सप्रेम संस्थे यांच्या माध्यमातून थतानी आंबाडा ट्रस्ट आणि थतानी फॅमिली यांनी आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केली. जलतलावासाठी या ठिकाणी एक मोठं 85 लाख लिटर क्षमतेचं जलतलाव निर्माण झाला. आम्ही साहेब या ठिकाणी रात्रीचे वरून पाऊस चालू आणि खाली आम्ही पिकअपमध्ये बसून या ठिकाणी त्या समोरच्या नदीच्या एक छोटासा बंधारा आहे त्याच्यातून पाणी आणलं आणि त्या ठिकाणी पाणी ज्यावेळेस साठलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्या स्वतःच्या जीवनात आम्ही खूप काही केलं असेल तो जो आनंद नाही झाला, गावाकरता जो आनंद झाला तो अक्षरशः आमच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत होते. वडझरी गावात तर या शेततलावाने नवसंजीवनीच आणली. एक काळ जर बघितलं तर आवर्षणग्रस्त भाग असल्यामुळे जर वॉटर सप्लायचं पाणी आलं नाही तर 2-2, 3-3 महिने गावाला हालापेष्टा करून कुडून पाणी गोळा करून आपली दैनंदिनी चालवावं लागायची. पण आज एकदम झाडांसाठी 100% पाणी आहे, गावासाठी 100% पाणी आहे आणि पूर्ण गाव हरितमय झालेलं आहे. पूर्वी कोरडी दिसणारी जमीन आज वृक्षांनी नटलेली दिसतीये. या तीनही गावांमध्ये झालेल्या बदलामागे थदानी परिवार, अमाडा ट्रस्ट आणि सप्रेम NGO यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आज हा उपक्रम फक्त प्रकल्प नाही तर गावाच्या भविष्याचा पाया ठरत आहे.